जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि। ओम शांति शांति शांति। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाते या उभय त्यांना मनपूर्वक वंदन करते। यमदेव आणि नचिकेता या उभय त्यांनाही मनपूर्वक वंदन करते आणि यमदेव आणि नचिकेत संवाद ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। मागच्या वेळेला आपण अनित्य कर्माचे फळ सुद्धा कसे अनित्य असते ते पाहिलेले आहे। त्यानंतर यमदेवांनी नचिकेताची जी स्तुती केलेली आहे ती पण ऐकलेली आहे आणि आत्मज्ञानाविषयीची त्याची तळमळ पाहून यमदेवांना अत्यंत आनंद झालेला आहे आणि यमदेव त्याला म्हणतात की तू तर दैवी गुणांचा मालक आहेस, म्हणजे दैवी गुणसंपदा जी आहे ती तुझ्याजवळ उपजतच आहे आणि आत्मज्ञानाची तळमळ सुद्धा तुझ्या ठिकाणी आहे, कारण इतके तुला प्रलोभन दाखवल्यानंतर सुद्धा तू आत्मज्ञानाविषयीच मला ऐकायचं आहे ह्या पद्धतीचा तुझा जो निश्चय आहे तो तुझा कायम राहिलेला आहे। आता आत्मज्ञानाचे जे फळ आहे त्या संबंधी या ठिकाणी यमदेव सांगत आहेत। आत्मज्ञानाच्या प्रक्रिया सांगण्यापूर्वी आधी पूर्व तयारी त्याची जी आहे की त्याचं फळ काय आहे, त्यानंतर कोणाला त्याची तळमळ लागते याविषयीची सखोल चर्चा करून त्यानंतर पुढे आपल्याला ते आत्मज्ञानाच्या प्रक्रिया सांगायला सुरुवात करते। 12व्या श्लोकामध्ये आपल्या समोर आहे तम दूरदर्शम गूढ मनुप्रविष्टम गुहाहितम गभरेष्टम पुराणम, की आत्मतत्व जे आहे ते अत्यंत दुर्गम गूढ ठिकाणी प्रवेश केलेल्या बुद्धिस्त गूढस्थान निवासी सूक्ष्म अशा पुरातन देवाला अध्यात्म योगाने जाणून बुद्धिमान पुरुष हर्ष शोकातीत होतो। आता आत्मज्ञानाचं फळ काय आहे तर जो आत्मज्ञान संपन्न होतो त्याच्या ठिकाणचं हर्ष आणि शोक म्हणजे राग आणि द्वेष जे आहे ते राग द्वेष जे आहेत त्याच्या पलीकडे तो जातो। सामान्य तुम्ही आम्ही जे प्रापंचिक जन आहोत ते कायम या द्वंद्वामध्ये अडकलेले आहोत। राग द्वेष सुख दुःख या द्वंद्वामध्ये तुम्ही आम्ही कायम अडकलेले असतो आणि अंतःकरण जे आपलं आहे ते सारखं या रागद्वेषांनी ढवळून निघत असतं। त्यामुळे चित्ताचं चांचल्य जे आहे ते चांचल्य सुद्धा सतत वाढत जातं। आता हा जो आत्मा आहे तो नेमका कुठं आहे आणि कसा आहे त्या संदर्भामध्ये इथं आपल्या समोर मांडणी आहे की आत्मा सूक्ष्माहुनी सान बैसला जणू लपोन म्हणून तो दूरदर्शन अविरक्ताते, की अति सूक्ष्माहून सूक्ष्म असा तो आत्मा असल्याने तो जणू काही सर्वत्र सदा समत्वाने व्यापून असून सुद्धा तुमच्या आमच्यासाठी मात्र काय झालेलं आहे तर दुर्गम झालेला आहे। या संपूर्ण संसाराला वन असं म्हणतात, भवसागर भवारण्य ह्या पद्धतीचे शब्द आपल्याला त्या संदर्भात माहिती आहे। आता अरण्य म्हटल्यानंतर घनदाट अरण्य असतं त्या ठिकाणी थोडा सुद्धा सूर्याचा प्रकाश जो आहे तो आलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, म्हणजे अखंड त्या ठिकाणी अंधारच असतो। तसं अज्ञान अंधकारामध्ये जे कोणी वावरतात त्यांना कधीही या आत्म्याचं दर्शन होऊ शकत नाही, म्हणून तो दूरदर्श आहे।
मग आता कोणाला तो दिसू शकतो? आता खरंच आत्मा दिसण्याचा विषय आहे का? पण बोलताना तसं म्हणावं लागतं. आता दिसणं आणि जाणणं हे समान अर्थाने या ठिकाणी शब्द वापरले जातात. तर कोणाला तो दिसू शकतो म्हणजे कोण त्या आत्मतत्वाला जाणू शकतो? तर अविरक्ताते, की वैराग्यहीन जे आहे त्यांना तो दिसत नाही, आणि जे विरक्त आहे त्यांना मात्र तो पूर्णपणे आकलन होऊ शकतो. आता हा गूढ ठिकाणी बसलेला आहे म्हणजे नेमका कुठे बसलेला आहे? एक कथा आहे आपल्या समोर त्या संदर्भामध्ये, की परमेश्वराने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केल्यानंतर सर्वत्र त्यांनी पाहिलं, एक नजर टाकली आणि त्याच्या असं लक्षात आलं की या बाकीच्या इतर प्राण्यांपेक्षा सुद्धा तक्रारखोर जास्ती कोण असणार आहे? तर मनुष्य प्राणी हा अत्यंत तक्रारखोर आहे. कारण त्याला कितीही दिलं तरी ते पुरेसं वाटत नाही. जे त्याला प्रारब्धाने मिळालेलं आहे त्यामध्ये ते आपलंच कर्म आहे हे लक्षात न घेता हे देवाने आपल्याला दिलेलं आहे ह्या पद्धतीची त्याची सारखी तक्रार कुरकुर चाललेली असते. आणि आपण कुठेही जरी जाऊन बसलो तरी सुद्धा ह्याला आपण बुद्धी दिलेली असल्यामुळे तो त्या बुद्धीच्या साह्याने आपल्याला नको नको त्या ठिकाणी शोधून काढू शकेल. आपण चंद्रावर जाऊन बसलो तर तिथं सुद्धा येईल, सूर्यावर जाऊन बसलो तर तिथं सुद्धा येईल, कुठेही जाऊन बसलो तरी तिथं जाऊन तो आपला शोध घेऊ शकतो. पण एक जागा नक्की अशी आहे की तिकडं त्याची प्रवृत्तीच होणार नाही आणि अंतःकरण वृत्ती त्याची कधी आत वळणार नाही. आणि म्हणून हा भगवंत कुठं जाऊन बसलेला आहे? तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात बुद्धिस्थ असं त्याला म्हटलेलं आहे, की बुद्धीमध्ये स्थित असणारं जे चैतन्य. आता या बुद्धीमध्ये स्थित असणाऱ्या चैतन्याच्या द्वारे हा मनुष्य जो आहे तो बाहेरचे सगळे शोध लावतो, बाहेरचे सगळे व्यवहार करतो, परंतु अंतर्निष्ठ अशी त्याची वृत्ती नसल्यामुळे आतमध्ये असलेल्या भगवंताला मात्र तो लवकर जाणू शकत नाही, लवकर ओळखू शकत नाही. आणि म्हणून त्याला गूढ स्थान निवासी असं म्हटलेलं आहे, की तो आतमध्येच आहे पण तुम्ही आम्ही मात्र बहिर्मुख आहोत. आणि बहिर्मुख असलेली अंतःकरण वृत्ती जोपर्यंत आतमध्ये वळत नाही तोपर्यंत ह्या परमात्म्याचं दर्शन जे आहे ते तुम्हाला आम्हाला होऊ शकत नाही. समर्थ रामदास स्वामींची प्रसिद्ध ओवी आहे, अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत व्यापक आहे आणि कुठं बसलेला आहे तर तुमच्या आमच्या बुद्धीच्या आतमध्ये पूर्णपणे प्रकाशित झालेला असून सुद्धा अज्ञानाच्या अंधकारामध्ये तुम्ही आम्ही वावरत असल्यामुळे तो तुम्हाला आम्हाला आत असून सुद्धा जणू काही दुर्गम झालेला आहे, सापडण्यास अत्यंत अवघड झालेला आहे. राही बुद्धीचे कपाटी, वरी मनचित्ताची ताटी, मार्गी कामक्रोध वहिवाटी, पूर्वा पाराची. की तो आत्मा जो आहे तो बुद्धीच्या गुहेत राहत असून सुद्धा त्याचे जे द्वार आहे ते मात्र मनाने व चित्ताने जणू काही झाकून टाकलेले आहे. आता मन आणि चित्त जे आहे ते नेहमीच बहिर्मुख असतं आणि म्हणून ते आतमध्ये तुम्हाला आम्हाला वळू देत नाही. आणि म्हणून त्यांनी जणू काय ते झाकून टाकलेलं आहे. आणि कोणी एखादा जर तिकडं जायला निघालाच तर त्याला अडवणारे कोण आहेत? तर काम क्रोध जे आहेत ते त्याला तिकडं जायला अडवतात आणि सतत त्यांचा काम आणि क्रोध जो आहे तो वर वर येत जातो. आत्मदेवा जेथे वसती, पुढे देहत्रयाचे भोवती, राग लोभादी रोखती, निश्चय वाटा. ही अंतःकरणात व्यापून असलेला हा आत्मदेव पाहण्यासाठी आमच्या आड कोण कोण येतं? तर पहिल्यांदा कामक्रोध सांगितलेले आहेत, आता रागलोभ या ठिकाणी सांगितलेले आहे आणि देहत्रय हे या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहे. की आत्मदेवानी जेथे वस्ती केलेली आहे त्याचे भोवती जणू काही 3 बुरुज बांधलेले आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे जे 3 देह आहेत त्यांनी जणू काही मोठे मोठे असे बुरुज त्या ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यावर पहारेकरी कोणाला नेमलेले आहेत? तर राग आणि लोभ यांना त्या ठिकाणी पहारेकरी नेमलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतं की आपल्या अंतःकरणातले जे विकार आहेत तेच विकार आपल्याला आपल्या निर्विकार स्वरूपाकडे जाऊ देत नाहीत. आणि याला कारण काय आहे? तर भगवंत म्हणतो माझी योगमाया ओलांडणे हे अत्यंत कठीण आहे.
मम माया दुरत्यया असं भगवद्गीतेत त्यांनी सांगितलेलं आहे की ही माया तरून जाणे अत्यंत काय आहे तर अवघड आहे. आता हे 3 देह स्थूल सूक्ष्म आणि कारण यांनी दासबोध वाचलेला आहे. त्याला देह म्हटलं की 4 देह नक्कीच डोळ्यासमोर येतात. स्थूल देह म्हणजे जो तुम्हाला आम्हाला आरशात प्रत्यक्ष दिसतो तो. सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण मन बुद्धी चित्त इत्यादी ज्या वृत्तींच्या साह्याने सतत आपल्याला अनुभवात येतं त्याला अंतःकरण असं म्हणतात. आणि गाढ झोपेचा जो अनुभव आपण घेतो त्याला कारण देह असं म्हणतात. या स्थूल आणि सूक्ष्माचं कारण हे गाढ अज्ञान आहे आणि म्हणून त्याला कारण देह असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात की ईशनात्रयीच्या हडळी पंचक्लेशाची वाहुटळी दोष तापाची या कर्दळी सभोवती भयानक. या आत्मतत्वाच्या भोवती काय काय आहे आणि ते सगळं काढून टाकून मला तिकडे जायचं आहे हे लक्षात येण्यासाठी इथं आपल्या समोर ईशनात्रयीला हडळ म्हटलेलं आहे. आता हडळ म्हणजे काय आपल्याला चांगलं लक्षात येतं की जी जीवाला अत्यंत छळणारी आहे. सूक्ष्म स्वरूपात असते पण तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला छळत असते. या 3 ईशना कुठल्या आहेत तर दारेशना वित्तेशना आणि पुत्रेशना अशा 3 जबरदस्त असणाऱ्या ईशना म्हणजे इच्छा त्यांच्यामध्ये अडकलेली आपली अंतःकरण वृत्ती की संपत्ती स्त्री आणि पुत्र हेच जणू काही आपल्या जीवनाचे पूर्ण आधार आहेत असं समजून त्यांच्याभोवती ज्यांचं अंतःकरण घुटमळत राहतं ते त्या ईशनात्रयीमध्ये काय झालेले असतात तर अडकलेले असतात. लोकेशना म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं जनमानसामध्ये मला मान सन्मान मिळावं इत्यादी तऱ्हेच्या ज्या ईशना आहेत त्या ईशना जोपर्यंत आपण मनामध्ये बाळगून असतो तोपर्यंत आपल्याला आपल्या आतमधलं आत्मतत्व जे आहे ते आपल्याला कळू शकत नाही. जुने ठेवणे मीपणे आकळेना. या ठिकाणी आपला मीपणा देहाभिमान जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी काय झालेला असतो तो पुष्ट झालेला असतो. आता 3 ताप सांगितलेले आहेत आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक. हे 3 ताप जे आहेत त्या तापांमुळे ताप शब्दाचा अर्थच एक आहे की दुःख. या 3 दुःखांमुळे शारीरिक दुःख मानसिक दुःख आणि काल्पनिक दुःख या 3 दुःखांमुळे आपण त्याच्यामध्ये इतकं आपलं जीवन पूर्णपणे व्यतीत होत राहतं की आनंद घन असणारा जो परमात्मा आपल्या आतमध्येच दडून बसलेला आहे त्याच्याकडे आपलं कदापिही लक्ष जात नाही. नंतर या शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात वात कफ आणि पित्त. आणि या 3 पैकी एक शिरजोड झालं की तुमचं आमच्या शरीरातलं जे काय तापमान आहे ते पूर्णपणे बिघडून जातं आरोग्य बिघडून जातं आणि शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला जडत राहतात. 5 क्लेश अस्मिता अविद्या राग द्वेष आणि अभिनिवेश असे 5 आपल्यासमोर क्लेश सांगितलेले आहेत. आता अस्मिता म्हणजे मी देह आहे हा आपल्या ठिकाणी असलेला अभिमान. अविद्या म्हणजे जे मी नाही ते मी आहे असं जी आपल्याला जाणवून देते त्याला अविद्या असं म्हणतात. या अविद्येच्या परिणामामुळे मी आत्मा असून मला मात्र मी देह आहे अशी कल्पना निर्माण होते. त्यानंतर जग पूर्णपणे आभासिक असूनही मला मात्र ते सत्य आहे या प्रकारचा भ्रम निर्माण होतो. आणि वास्तविक पाहता आपण व्यवहार करतो तरी सुद्धा आपण निमित्त मात्र असून आणि आत्मरूपाने पूर्णपणे अकर्ता असूनही मीच करता आहे मीच भोगता आहे अशी जी विपरीत कल्पना आपल्या ठिकाणी निर्माण होते. या 3 कल्पना म्हणजे अविद्येचं कार्य आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय होतो तर अडकून पडतो. राग आणि द्वेष असे अजून 2 आपल्या समोर सांगितले. राग म्हणजे आसक्ती अनुकूल भावना आणि द्वेष म्हणजे प्रतिकूल भावना. या अनुकूल प्रतिकूलतेच्या नादामध्ये या प्रतिक्रिया देण्याच्या नादामध्ये आम्ही स्वतःला पूर्णपणे त्याच्या पलीकडचे आहोत हे ओळखू शकत नाही. आता रागद्वेष आत्म्याला आहेत का जीवाला आहेत? रागद्वेष कोणाला धरून असतात? अंतःकरणाला धरून असतात. आणि आत्मतत्व तर अमन आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं आणि मी आत्मा आहे असं श्रीगुरु आपल्याला सांगतात. त्याच्यावरून लक्षात येतं की मनाने कितीही जरी रागद्वेष करू दे अनुकूल प्रतिकूल भाव त्याच्यामध्ये उमटत राहू दे ते जास्तीत जास्त कमी करायचे म्हणजे व्यावहारिक जीवन सुद्धा सुरळीत चालतं. आणि पारमार्थिक दृष्ट्या अंतःकरणाची जी स्थिरता आपल्याला आवश्यक आहे ती ही रागद्वेष कमी केले
की तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि ह्या पद्धतीने अंतःकरण स्थिर, शुद्ध, स्वच्छ, पवित्र झालं की आतमध्ये असलेला जो आत्मा आहे तो आपल्याला कळून यायला मदत होते. जै चित्त विषयाची तुटी, तै जीवाशिवाची भेटी, हे तो घडे सुभटी धीर बनते. जेव्हा चित्ताची विषयापासून ताटातूट होते, आता चित्ताची विषयांपासून ताटातूट होते का साधकाला ती करावी लागते. आता सुरुवातीला जी आहे ती शमदमाचा अभ्यास करून विषयांमधल्या दोषांचं दर्शन करत करत त्याच्यापासून स्वतःच्या अंतःकरणाला साधकांनी दूर करावं लागतं. आणि असं दूर करता करता जेव्हा त्याला खरंच पटतं की अरे या विषय भोगनामध्ये काहीही अर्थ नाही, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, विषयांसाठी आपल्याला परावलंबी राहावं लागतं, विषयांच्या नादामुळे आपल्या चित्तात रागद्वेष भरपूर उत्पन्न होतात, विषयांमुळे इतरांकडच्या अपेक्षा आपल्या ज्या आहेत त्या चढत्या वाढत्या राहतात आणि जिथं अपेक्षा वाढतात त्या ठिकाणी अपेक्षा भंगाचं दुःख सुद्धा भरपूर भोगावं लागतं. आणि हे सगळं लक्षात घेऊन जो या विषया अरण्यातून स्वतःला बाजूला ठेवतो, सदासेवी आरण्य तारुण्य काळी असं साधकाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की अगदी तरुण वयातच जो या विषयारण्यापासून स्वतःला बाजूला ठेवतो तो अत्यंत काय आहे तर आत्मज्ञानासाठीचा अधिकारी म्हणून तो त्या ठिकाणी वर्णन करतात की तो अत्यंत धीर असतो. कारण विषयांपासून स्वतःच्या अंतःकरणाला आवरणे ह्याच्यासाठी जे धैर्य पाहिजे, ह्याच्यासाठी जी हिंमत पाहिजे ती हिंमत काही निराळीच असते. आणि जे सत्वगुणी असतात त्यांच्या ठिकाणी ती असते. जे रजोगुणी तमोगुणी असतात ते मात्र प्रवाहाप्रमाणे वासनेनुसारी ज्या वृत्ती निर्माण होतात त्या प्रवाहाच्या मागेच ते धावत सुटतात. म्हणून हाची अध्यात्मयोग जाणे वृत्ती आत्म्यावरी स्थापिणे, सच्चिदानंद बैसने होऊन तोची. या आत्मदेवाला वास्तविक पाहता प्रगती, अधोगती, सद्गती, अधोगती या प्रकारचं काहीच नाही. कारण तो सर्वत्र सदा समत्वानी सर्वत्र व्यापून आहे. त्याच्या ठिकाणी हर्ष व शोक सुद्धा नाहीये. मग अध्यात्मयोग म्हणजे नेमकं आपल्या ठिकाणी आपल्याला काय करून घ्यायचं आहे तर वृत्ती आत्म्यावरी स्थापिणे, सच्चिदानंदी बैसने होऊन तेचे. की माझ्या श्रीगुरूंनी ज्या अर्थी सांगितलेला आहे तो आत्मा तू आहेस, त्या अर्थी मी दुसरं तिसरं काहीही नसून मी पूर्णपणे आत्मरूपच आहे, आत्माच आहे असा भाव ठेवून आत्मानुसंधानात राहणे याला साधना असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. की तुम्ही किती शिबिर केले, तुम्ही किती डायऱ्या भरवल्या, तुम्ही किती संतांच्या मागे धावाधाव केली, या सगळ्या गोष्टीपेक्षा हे करून जे आपल्याला प्राप्त करायचं असतं ते जर आपल्याला एकाच प्रवचनात प्राप्त झालेलं असेल की अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. अखंड निर्गुण निराकार असणाऱ्या त्या आत्म्याच्या ठिकाणी तेच मी आहे असं अनुसंधान जर आपल्याला टिकवता आलं तर त्यापेक्षा मोठं आणि वेगळं असं साधन दुसरं कुठलंही नाही. आणि म्हणून सगळ्या अभ्यासाची परिणिती कशात झाली पाहिजे तर निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबले. ते निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबवण्यासाठी या सगळ्या साधना आहेत. आणि सगळ्या साधना करून जर हे होत नसेल तर कुठंतरी काहीतरी माझ्या ठिकाणी कमतरता आहे हे लक्षात घ्यायला हरकत नाही. आता 13व्या श्लोकामध्ये आपल्या समोर आहे की आत्मज्ञानाचं श्रवण झाल्यानंतर आणि उत्तम रीतीने त्याचं आपण जर ग्रहण केलेलं असेल तर आत्म्याला देहादी उपाधीपासून निराळा करून मनुष्य मोक्ष धर्मदायक अशा निरोपाधिक अतिसूक्ष्म व आनंदरूप आत्म्याची प्राप्ती करून घेऊन सुखरूप होतो. हे नचिकेता, तुला आता त्याच्या प्राप्तीचे दारच उघडले आहे असे मी समजतो. आत्मज्ञानाविषयी खूप चर्चा झाल्या, ते कानावरही पडलं, पण ते धारण करून ठेवण्याची शक्ती जर आपल्या ठिकाणी नसेल, आता ही धारण करून ठेवण्याची शक्ती आपल्या ठिकाणी का राहत नाही याचं एक कारण आहे. डॉक्टर काका एक छान आपल्याला नेहमी उदाहरण सांगतात. ते म्हणतात की मी प्रॅक्टिस करत असताना अनेक भगिनी माझ्याकडे त्यांच्या लहान मुलांना घेऊन यायच्या. एक तर कोणी चिंचोका गिळलेला असायचा, दुसरं काहीतरी असं नको त्या गोष्टी त्यांनी तोंडात टाकून गिळलेल्या असायच्या,
आणि त्या गिळल्यानंतर त्यांचं पोट दुखायला लागायचं. आता खूप रडतंय हे बाळ, काय होतंय समजत नाही, त्यांनी या गोष्टी खाल्लेल्या आहेत असं सांगितल्यावर मी त्यांना फक्त एकच औषध देत असे. आणि ते औषध कुठलं असे तर एरंडेल तेल. आणि एरंडेल तेल दिलं की जे त्यांनी गिळलेलं आहे, खाल्लेलं आहे ते निसटून जायचं. मग आता निसटून जाण्यासाठी एरंडेल तेलाचा त्या ठिकाणी औषध म्हणून उपयोग केला जायचा. डॉक्टर काका म्हणतात तसं प्रवचन कीर्तन ह्याच्यावरून आल्यानंतर आपण प्रपंचाचं एरंडेल घेतो आणि म्हणून पारमार्थिक गोष्टी ज्या आहेत, जे श्रवण केलेलं आहे ते आपल्या ठिकाणाहून निसटून जातं. म्हणजे बाष्कळ बडबडीमध्ये साधकांनी आपला वेळ जो आहे तो खर्ची घालू नये, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जे श्रवण करतो ते तसंच आतमध्ये धारण करून ठेवण्याची शक्ती आपल्याजवळ आपण प्राप्त केलीच पाहिजे. आणि हे धारण करून ठेवण्यासाठी उपाय काय आहे? मग जे श्रवण केलं तेच श्रवण इतरांना सांगण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्या ठिकाणी त्याचं काय होतं तर दृढीकरण होतं. कारण श्रवण नंतर कीर्तन भक्ती आपल्या समोर दिलेली आहे आणि श्रवण आणि कीर्तन व्यवस्थित चाललेलं असेल तर स्मरण आपोआपच होतं. मग तिसरी भक्ती जी आहे ती नामस्मरण भक्ती सांगितलेली आहे. म्हणून जे जे आत्मतत्वाविषयी आपण ऐकतो तत्कथनम तत्श्रवणम तत्श्रवणम तत्कथनम आणि तत्चिंतनम अशी पद्धत आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती साधकांनी व्यवस्थित जपली पाहिजे. आता बाकीचे लोक मला काय म्हणतील, लोकेशना जर चित्तात असेल तर मग 4 लोकांमध्ये मिसळायचं म्हणजे 4 ठिकाणची माहिती असली पाहिजे, 4 सिरियल्सवर बोलता आलं पाहिजे, ह्या पद्धतीचं काही आपल्याला करता आलं पाहिजे असं लक्षात ठेवून जर आपण त्याच पद्धतीने जगत राहिलो तर जे अध्यात्माविषयीचं ऐकलेलं आहे त्याला अंतःकरणामध्ये स्थिर व्हायला काय मिळत नाही तर चान्स मिळत नाही, जागा राहत नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते. डॉक्टर काका गमतीने म्हणतात प्रवचनात जे बसलेल्या श्रोते आहेत त्यांची मान अशी असते आणि घरी गेल्यावर अशी होते. म्हणजे आहे तोपर्यंत सगळं आठवतं, पण तिथून उठलं की आपल्याला त्याचं काहीही स्मरण होत नाही. आणि जोपर्यंत अभ्यास या प्रकारचा चाललेला आहे तोपर्यंत आत्मदर्शन जे आहे ते तुमच्या आमच्यासाठी कसं राहणार आहे तर दूरच दूर राहणार आहे. पण जो 3 देहापासून म्हणजे 3 देहादी उपाधीपासून स्वतःला वेगळा करण्याचा प्रयत्न करतो तो या मोक्षदायक असणाऱ्या अत्यंत सूक्ष्म, ज्याला एकही उपाधी नाही असं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला जाणून घेऊन तेच मी आहे असा पूर्ण त्याच्या ठिकाणी निश्चय होऊन तो सुखरूप दशेला जाऊन पोहोचतो. प्रत्येक जीवाला काय हवं आहे? हेच हवं आहे. प्रत्येकाला हेच सुख हवं आहे. पण ते कशामुळे प्राप्त होईल हे सुरुवातीला कळत नाही. कळल्यानंतर सुद्धा ते करण्याकडे मन वळत नाही. आता कळत नाही, वळत नाही, तिथं काही फळत नाही. आणि म्हणून कळण्यासोबत वळण्यासोबत दोन्ही गोष्टी बरोबरीने चाललेल्या असतील तर हे श्रवणाला नक्की असं फळ येतं आणि आमची बुद्धी जी आहे ती निश्चयात्मक होते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण. आपल्या बुद्धीचा मीच आत्मा आहे हा निश्चय तेव्हाच होऊ शकतो ज्या वेळेला पूर्ण सत्वगुण जे आहे तो माझ्या ठिकाणचा वर आलेला असतो आणि रजतम जे आहे ते मागे सारलेले असतात. आपल्याला नाथ महाराज सुद्धा सांगतात की रजतम मागे सारा सत्वगुणाचा लावा अंगारा. की रज आणि तम या वृत्ती ज्या आहेत त्या परमार्थाला विरोध करणाऱ्या आहेत. आणि म्हणून साधकांनी नेमकं काय करायचं आहे तर रजतम जे आहे त्याला मागे सारायचं आहे आणि आपल्या स्वभावातला सत्वगुण जो आहे तो वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हेमोग्लोबिन कमी झालं तर ते वाढवण्याचा जेवढा प्रयत्न करतो त्याच्या कितीतरी अधिक पटीने प्रयत्न जो आहे तो या क्षेत्रात तुम्हाला आम्हाला करता आला पाहिजे. इथं म्हटलेलं आहे की नचिकेता, आता आत्मज्ञान सांगणारे श्रीगुरु प्राप्त झाले हे नचिकेताचं भाग्य आणि नचिकेताला त्याची तळमळ प्राप्त झाली हे त्याचं अजूनच भाग्य. आणि असा शिष्य आपल्याला प्राप्त झाला म्हणून यमदेव सुद्धा स्वतःला अत्यंत भाग्यवान असं समजत आहेत आणि श्री गुरु त्या शिष्याला सांगत आहेत की आता तुझ्यासाठी परमार्थाचा
दरवाजा जो आहे तो पूर्णपणे उघडा करून ठेवलेला आहे। त्यावेळेला तू त्या दालनामध्ये केव्हाही प्रवेश करू शकतो। म्हणजे या ठिकाणी श्री गुरूंची कृपा जी आहे ती त्या नचिकेताला पूर्ण लाभलेली आहे। आत्मज्ञान हे ऐसे जै विरक्त जाणीत असे, ते गुरुप्रसादे ठसे तेची फळे। की असं हे जे आत्मज्ञान आहे की जे पदार्थ रूपाने हातात घेऊन पाहता येत नाही, ज्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, 9 प्रमाणांनी जे कळत नाही, असं जे आत्मा नावाचं तत्व आहे ते प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंची कृपा जी आहे ती अत्यंत आवश्यक असते। आणि या ठिकाणी त्या कृपेचा अधिकारी हा नचिकेता झालेला आहे। 3 देहामध्ये अडकून पडलेला हा जो आत्मा आहे, आता आपल्याला माहितीये पहा की जानवं जे असतं त्याच्यामध्ये जर गुंता निर्माण झाला तर तो गुंता काढताना केवढा त्रास होतो, तसं या देहात्म वृत्तीमध्ये गुंतून पडलेल्या अंतःकरणाला बाहेर काढताना सुद्धा तितकेच प्रयत्न तुम्हाला आम्हाला करावे लागणार आहेत। 3 देहात जो अडकून पडलेला आहे, आता वास्तविक पाहता आत्मा अडकून पडलेला नाही, तो कायमच बंधनमुक्त आहे। त्याला बंधन किंवा मुक्तता दोन्हीही त्याच्या ठिकाणी नाहीये, पण जीवात्मा जो आहे तो मूळचा परमात्मा रूप असून सुद्धा स्वतःला मी जीव आहे असा संकल्प करून बसलेला आहे। आणि म्हणून त्याला 3 देहातून वेगळं करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर त्या कल्पनेमध्ये अडकूनच पडायचं नाही। मी देह आहे या कल्पनेपासून त्याला हळूहळू वेगळं व्हावं लागणार आहे। कल्पिते दूर सारावी तई आत्म्याची भेटी व्हावी, लाभे सच्चिदानंद पदवी आनंद रूप। कारण काल्पनिक गोष्टी, आता मी देह आहे सत्य आहे का कल्पना आहे, मी मन आहे हे सत्य आहे का कल्पना आहे, तर या सगळ्या कल्पनाच आहेत। आणि ह्या कल्पना दूर झाल्याशिवाय आत्मदर्शन होणे शक्य नाही। आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी। खरा भक्त खरा साधक कसा असतो, तर तो ह्या कल्पनांमध्ये चुकीच्या कल्पनांमध्ये कधीही अडकून पडत नाही। जे सत्य आहे जे वास्तव आहे ते मात्र तो जसंच्या तसं स्वीकारतो, कल्पनेमध्ये तो अजिबात अडकून पडत नाही। आणि असे जे कोणी आहेत जे कल्पना ओलांडून पलीकडे जातात त्यांना सच्चिदानंद पदवी लाभते आणि ते आनंद घन होऊन राहतात, असतातच आनंद घन, परत जणू काही तो आनंद प्राप्त झाल्यासारखं त्यांना त्या ठिकाणी लक्षात येतं। आणि या ठिकाणी म्हटले की हेच आनंदाचं जे घर आहे, आनंदाचं आयतन आहे, असं जे तत्व आहे ते तुझ्यासाठी आता मी पूर्ण खुलं केलेलं आहे। किती भाग्यवान तो नचिकेता की प्रत्यक्ष श्री गुरु त्याला म्हणतात की आता मी तुझ्यासाठी परमार्थाचा मार्ग पूर्णपणे खुला केलेला आहे। आता नचिकेतानी 14व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारलेला आहे की आता तुम्ही म्हणताच आहात की मी त्याचा अधिकारी झालेला आहे, माझ्यासाठी तुम्ही ते द्वार पूर्णपणे उघडून ठेवलेलं आहे, तर मग मला काय जाणायचं आहे, तर जे धर्म अधर्मापासून विलक्षण आहे, कार्यकारण रूप प्रपंचापासून निराळे आहे आणि भूत भविष्याहून भिन्न आहे, असे ते जे आपण पाहता तेच आत्मस्वरूप मला सांगा। की जे आत्मतत्व तुम्ही जाणलेलं आहे तेच या ठिकाणी मला त्या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता ते आत्मतत्व कसं आहे, तर धर्म अधर्मापासून विलक्षण। आता धर्म आणि अधर्म याचा संबंध कशाशी आहे, तर कर्माशी आहे, याचा संबंध कर्माशी आहे। चांगले कर्म केले तर त्याला आपण धर्मकृत्य असं म्हणतो आणि वाईट कर्म केले तर ते अधर्माने वागणं असं म्हणतो। मग जर चांगले कर्म केले म्हणजे धार्मिक कृत्य करत राहिलो तर त्याचं फळ म्हणून आपल्याला पुण्य जमत जातं, साठत जातं आपल्या ठिकाणी। आणि स्वर्गाची द्वार जी आहेत ते सकाम कर्म असेल तर स्वर्गाची द्वार जी आहेत ती त्या ठिकाणी आपल्यासाठी खुली झालेली असतात। आणि जर अधर्माने वागत गेलो तर नरक जो आहे तो आपली काय करत पाहत असतो, तो वाट पाहत राहतो। पण आत्मतत्व जे आहे त्याचा कर्माशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही, पण तरीही जीवानी त्याला जर आत्मरूप व्हायचं असेल तर नरदेहात आल्यानंतर जीवाला तर कुठलं तरी कर्म करावंच लागतं। मग हे कर्म करता करता त्यांनी समर्थ आपल्याला सांगतात, कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया कर्म करावे।
की कर्म तर विधियुक्त करायचंच आहे, जे जे विहित आहे ते कर्म तुम्हाला आम्हाला करायचंच आहे, पण सकामतेचा आणि यांत्रिकतेचा दोष न लागू देता जर ते तुम्ही आम्ही केलं तर निष्काम असं जे कर्म आहे त्याच्यातून आपल्याला जे शुद्ध पुण्याचा लाभ होतो, त्या शुद्ध पुण्यामुळे तुमच्या आमच्यासाठी परमार्थाची द्वार जी आहे ती खुली होऊन जातात. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, आणि जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य, असं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर मांडणी केलेली आहे. नंतर कुठलीही गोष्ट व्यवहारात आपण पाहिली, आता चहा एक समजा उदाहरण आपल्या समोर आहे. चहा घेत असू तर या चहाचं कारण चहाची पत्ती आहे. चहाचं कारण जे आहे तर कुठल्याही कार्याच्या मागे त्याचं काहीतरी कारण असतं. मग चहा म्हणून कार्य समोर असेल तर त्याचं कारण काय आहे, तर चहाची पत्ती हे कारण म्हणतो. या पद्धतीने असं काही आत्मतत्व आहे का, पण ते कार्य कारणातीत आहे. या संपूर्ण जगताला कार्य असं म्हणतात. ज्याच्यामुळे ते निर्माण झालेलं आहे त्याला कारण म्हणजे ईश्वर असं म्हणतात. आणि ब्रह्म नावाचं तत्व मात्र कार्य कारण रहित असलेलं असं ते तत्व आहे. आणि ते जाणण्याची इच्छा कोणी केलेली आहे, तर नचिकेतासारख्या भाग्यवंतांनी केलेली आहे. की संपूर्ण प्रपंचापासून, कारण हा सगळा प्रपंच कशाने भरलेला आहे, कार्यकारणानेच भरलेला आहे. संपूर्ण प्रपंच जो आहे तो कार्यकारणानेच भरलेला आहे. पण त्याच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते जाणण्याची इच्छा या ठिकाणी याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यानंतर हे तत्व कसं आहे, तर भूत भविष्य वर्तमान असं तिन्ही काळ या आत्मतत्वाच्या ठिकाणी लागू पडत नाही. ते कालातीत आहे. तिन्ही काळामध्ये अखंड असणारे, उलट तिन्ही काळ त्याच्या सत्तेवर जीवाला जाणवत चाललेले आहे. पण ते मात्र कसं आहे, तर कालातीत आहे. आणि ते जाणण्याचा प्रयत्न कोणाचा चाललेला आहे, तर नचिकेताचा चाललेला आहे. तोच आत्मा ज्ञानरूप, जाणिता जीव सुखरूप, वर्णिता नये अप्रूप सांगे मज. की तुम्ही जे आत्मतत्वाचं वर्णन माझ्या समोर केलेलं आहे त्यावरून माझ्या नक्की असं लक्षात आलेलं आहे की असा ज्ञानघन आत्मा जो जाणतो तोच जीवनामध्ये सुखरूप होऊन राहतो. आणि म्हणून मला तेच सांगायचं आहे, ह्या पलीकडचं मला काहीही ऐकायचं नाही. शिष्य असावा या पद्धतीचा या ठिकाणी. की कसं आहे, तर ते जे अपूर्व असणारं आत्मतत्व आहे तेच या ठिकाणी मला जाणायचं आहे. आता 15 ते 17 या श्लोकांमध्ये सुरुवात कुठून केलेली आहे, ते आत्मतत्व जाणण्याविषयीच्या प्रक्रियेला यमदेवांनी तर ओंकाराचा उपदेश सर्वप्रथम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. की सर्व वेद ज्या पदाचे वर्णन करतात, सर्व तपे ज्याच्या प्राप्तीचे साधने आहेत, ज्याच्या प्राप्तीसाठी मुमुक्षु ब्रह्मचर्य पाळतात, ते मी तुला थोडक्यात सांगतो. ओम हेच ते पद आहे. कुठल्याही मंत्राची सुरुवात, कुठल्याही ग्रंथाची सुरुवात ओंकारापासून झालेली आहे असं आपण सर्वत्र पाहतो. आता हा ओंकार म्हणजे नेमकं काय आहे, तर अत्यंत पवित्र आणि मंगल सूचक असणारा असा हा शब्द, याला शब्द ब्रह्म असं सुद्धा म्हणतात. तर असा हा जो ओंकार आहे तो कसा आहे, तर चारी वेद जे वर्णिती, सारी तपे जेथे नेती, साधक ब्रह्मचर्य व्रती जयाचे साठी. की चारी वेद सगळे तप जिथं तुम्हाला आम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात असं जे आहे ते ओंकार हे पद आहे. आता या ओंकाराला वैदिक नाम असं म्हणतात. वेद काळामध्ये पुराणातील भगवंताची नावं फारशी प्रचलित नव्हती, त्या ठिकाणी ओंकार ह्या नामाने त्या भगवंताला ओळखलं जायचं. आणि एतद आलंबनम श्रेष्ठ असं पुढच्या याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर ओम हे काय आहे, तर वैदिक नाम आहे. आणि भक्त आणि भगवंताला जोडून देण्याचं काम जे आहे ते हे नाम करत असतं. म्हणून नाम काय आहे, तर या दोघांना जोडणारं असं ते एक साधन आहे. ते मिळवण्यासाठी 6 अंगाचे यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह पूर्ण आचरण करीत जी गुरु सेवा केली जाते त्यालाच ब्रह्मचर्य असे नाव आहे.
आणि धर्म अधर्म, तीन काल व कार्यकारण ह्यांचे पलीकडे जे आहे ते आता मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते सांगण्यासाठी अंतःकरण जे आहे, आता मुळातच ह्याचं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छच आहे, पण सूक्ष्माला गवसणी घालण्यासाठी ते अतिपवित्र असलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवात कुठून आहे तर नामस्मरणापासून आहे. मग ओंकार हे काय आहे तर सगुण निर्गुण उभयांचा निर्देश करणारं असं भगवंताचं एक नाम म्हणजे ओंकार आहे. या ओंकारालाच अक्षर ब्रह्म असंही म्हटलेलं आहे. 16व्या श्लोकात आपल्या समोर आहे, हेच ओम अक्षर ब्रह्म आहे, हेच अविनाशी श्रेष्ठ तत्व आहे. या अक्षरालाच जाणले असता जो ज्याची इच्छा करतो ते त्याला फळ मिळते. आता या ओंकाराच्या साधनाने म्हणजे नाम साधनेने नामीशी एकरूपता जरूर साधता येते, पण जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. या पद्धतीने जो ज्या पद्धतीने ते नामस्मरण करेल त्या पद्धतीने त्याच्या इच्छेप्रमाणे जो जे वांछील तो ते लाहो, या पद्धतीने त्याला ते प्राप्त होत जाईल. जयाचे होता उच्चारण, वस्तूचे होय स्फुरण, तो वाच्यची वाचक जाण एक वस्तू. की ज्या शब्दाच्या म्हणजे ओमच्या उच्चाराने आत्म्याचे स्मरण होते तो शब्द वाचक व ती वस्तू म्हणजे आत्मा जे आहे ती वाच्य आहे असं समज, म्हणजे वाच्य वाचक संबंध असा या नामधारक आणि नाम यांचा या ठिकाणी आहे. ब्रह्म विमल जे वर्णिती, जीवा शबलाची प्रचिती, तया दोहीची सुसंगती ओंकार रूप. अत्यंत विमल अशा वर्णनाचे परब्रह्म व जीवाला येणारी मलिन ब्रह्माची प्रचिती, या दोन्हींचा दुवा जो आहे तो ओंकार आहे. म्हणजे सगुणाचे नि आधारे निर्गुण पावी जे निर्धारे असं जे काय आहे ते हे एक साधन आहे. एतत् आलंबनम श्रेष्ठम असं या ठिकाणी म्हटले की हेच श्रेष्ठ आलंबन आहे. सूक्ष्मात सूक्ष्म असणारं ते आत्मतत्व जाणण्यासाठी सुरुवात कुठून आहे तर नामस्मरण या साधनेपासून इथं सुरुवात सांगितलेली आहे. आणि हे आलंबन जाणिले असता पुरुष ब्रह्मलोकात मोठ्या पदाला पोहोचतो. जो प्रणवा ब्रह्म जाणी तोच निश्चयो उपासनी, तो जाई ब्रह्मसदनी सच्चिदानंद. ह्या प्रणवाची म्हणजे ओंकाराची जो ब्रह्मरूपाने काय करतो तो उपासना करतो तो सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मच होतो. आता विठ्ठलाची उपासना करणारे तुकाराम महाराज ते हे परब्रह्म विटेवरी, त्या विठ्ठलाला ते फक्त विठ्ठलाची मूर्ती समजतात, ईश्वर समजतात का ब्रह्मरूप समजतात तर सर्व काही तोच आहे असं पूर्णपणे ते समजतात. आणि ब्रह्मरूप भावाने विठ्ठलाचं नामस्मरण करता करता पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या पद्धतीने सतत तेच अनुसंधान ठेवून ते कसे झालेले आहेत तर विठ्ठल रूप झालेले आहेत, ब्रह्मरूप झालेले आहेत. मग वाच्यार्थानी जे नाम आहे तेच लक्षार्थानी नामी आहे. मग नाम नामीचा अभेद नाम साधकाच्या ठिकाणी साधला पाहिजे. आता म्हणजे काय वाक्य तर सांगून झालं की नाम नामीचा अभेद जो आहे तो नामधारकाच्या ठिकाणी नाम साधना करता करता निश्चितपणे व्हायलाच पाहिजे. आता एक आहे की जो ज्या भावाप्रमाणे त्याचा जप करेल त्या भावाप्रमाणे त्याला पुढचे जे काय आहेत साक्षात्कार ते होऊ शकतात. इथं म्हटलंय की ते सगुण साकाराचंच नाम आहे असं लक्षात ठेवून सगुणाकडचं सतत लक्ष वैधत ठेवून जर आम्ही ओंकाराचा जप केला तर सगुण साकाराचा अनुभव जो आहे साक्षात्कार जो आहे तोही या ठिकाणी होऊ शकतो. अनेक सिद्धीचा वाचा सिद्धी वगैरे ज्याला म्हणतात त्याचाही लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु आपल्या भावाप्रमाणे ते होत असल्यामुळे आपला भाव मात्र कसा पाहिजे, जीवनमुक्तीचा सोहळा ब्रह्मज्ञानिया ही कळा इतरा ओंकार खुळखुळा नाद ब्रह्म असं म्हटलेलं आहे की ज्यांचा निश्चय आहे ब्रह्मज्ञानच पाहिजे बाकी काही नको. जसं आता या ठिकाणी कोणाचा निश्चय आहे तर नचिकेताचा निश्चय आहे, त्या पद्धतीने ज्याचा निश्चय आहे त्यांनी जर हे नाम त्याच पद्धतीने घेतलेलं असेल म्हणजे ते हे परब्रह्म विटेवरी.
ह्याच भावातून या ओंकार म्हणजे ब्रह्मस्वरूपच असं लक्षात ठेवून जर ते नाम घेतलेलं असेल तर त्याला ब्रह्मज्ञानही होतं आणि जीवनमुक्तीचा सोहळा सुद्धा त्याला अनुभवता येतो. पण इतरांसाठी हे नाम म्हणजे कसं आहे, तर खुळखुळा इथं असं म्हटलंय डॉक्टर काकांनी. खुळखुळा आपण कोणासाठी वापरतो? अगदी लहान मुलं असतात, ते रडायला लागले की त्यांच्यासमोर खुळखुळा वाजवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या पद्धतीने इकडं डॉक्टर काका म्हणतात की कित्येक नामसाधक असे असतात की कुठलाही प्रसंग आला की घातला जपा. कुठलाही प्रसंग म्हणजे नामाचा पूर्ण जो काय त्याचं महात्म्य आहे ते न जाणता सगळेजण घेतात, म्हणून आपणही ते घेत राहिलं की त्याचं फळ जे आहे ते वेगळं आहे. आणि समजून उमजून जर ती साधना केली तर त्याचं फळ सुद्धा वेगळं आहे. आता या नाम आणि नामीचा अभेद जर तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला उदाहरण पाहता येतं की आता उन्हाळा आला की आपण पाण्याचे ट्रे भरून फ्रीजमध्ये ठेवतो, त्यानंतर त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं. आता ते पाणी घनवट झाल्यामुळे आपण त्याला बर्फ असं म्हणतो, पण त्या बर्फामध्ये पाण्याव्यतिरिक्त दुसरं काही आहे का? मग आता घनवट झालेल्या त्या पाण्याला बर्फ हे नाव दिलेलं आहे, पण त्याच्यातला नामी पाणी आहे. त्या पद्धतीने इकडे लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी बर्फ आणि पाणी वेगळं वेगळं जरी दिसत असलं तरी पाण्याशिवाय त्या बर्फाला दुसरी सत्ता नाही. आता आपल्या ठिकाणी आहे की जो नामधारक आहे तो कशाच्या सत्तेवर? नामधारक जीवात्मा आहे, म्हणजे जीव चैतन्य आहे. जीव चैतन्याच्या सत्तेवरच नाम काय करत आहे, तर नामाचं साधन घेऊन त्या ठिकाणी साधना करत आहे. आता ज्याचं नाम घेतो ते कुठलं चैतन्य आहे, ते ईश्वर चैतन्य आहे. आणि जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य जे आहे हे दोन्हीही ब्रह्म चैतन्यावरच भासमान व्हायला लागलेले आहे. म्हणून जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्यामध्ये चैतन्य जे आहे ते कॉमन आहे आणि ते नामाचा नामी आहे. मग आता नामधारक जर त्याच्याच सत्तेवर नाम घेत असेल तर ज्या क्षणी नाम त्या क्षणी राम आहे की नाही? आता हा जो राम या ठिकाणी आपण म्हणतोय, गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, ते रामाचं ज्या वेळेला नाव घेतात तेव्हा रामाचे तिन्ही स्वरूप जे आहेत ते त्यांच्या लक्षात असतात. श्रीराम म्हणजे अवतार धारण करून आलेला, जयराम म्हणजे ईश्वर रूप असलेला आणि जय जय राम म्हणजे ब्रह्मरूप असलेला, असे तिन्ही राम एकत्रित या नामामध्ये काय असतात, तर त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून परब्रह्मशी एकरूप व्हायचं असेल तर पवित्र असणारं, मंगल असणारं असं जे नाम आहे ते घेण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आता या ठिकाणी उपनिषदामध्ये, सगळ्या उपनिषदामध्ये ओंकाराचं वर्णन असतं. ओंकाराचं वर्णन ऐकलं की आम्हाला वाटतं आमचं श्रीराम जयराम जय जय राम नाम आहे ना ते सोडून द्यावं आणि त्याच्याऐवजी आता दुसरं कुठलं तरी घ्यावं, असं त्या ठिकाणी की ओंकाराचं एवढं महत्व आहे तर मग ओमच घेतलेलं बरं, आपण ते सोडून द्यावं. पण असं नव्हे. ओम हे वैदिक नाम आहे आणि ते जे आहे त्याचे अजून सोपं सुटसुटीत करण्याचा प्रयत्न संतांनी पुराणाचे नाम आपल्या समोर ठेवून केलेला आहे. म्हणून विष्णू असू दे, कृष्ण असू दे, राम असू दे, देवी असू दे, हे सगळे ब्रह्मरूप आहे. मग आपण ज्याचं नाम घेतो ते आणि ब्रह्म एकच आहे असं लक्षात ठेवून जर आपण ते नाम घेतलं तर हळूहळू आपण सुद्धा काय होऊन जातो, तर ब्रह्मरूप होऊन जातो आणि जीवनमुक्तीचा जो सोहळा आहे तो तुम्हाला आम्हाला अनुभवायला येऊ शकतो. आता 18व्या श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं निरूपण केलेलं आहे की हा सर्वज्ञ आत्मा उत्पन्न होत नाही, मरत नाही, तो अन्य कोणत्याही कारणाने निर्माण होत नाही व अन्य कोणत्याही रूपाने प्रगट होत नाही. हा अजन्म म्हणजे सतत अस्तित्व असलेला, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीर मारले गेले तरी तो मरत नाही. खूप छान या ठिकाणी डॉक्टर काकांनी ओव्या छोट्या छोट्या देऊन आपल्याला त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. हिमरूप दिसतसे पाणी, तैसे न जगता जाणी, जगत वेगळे म्हणून काहीच नसे. की पाणीच बर्फरूपाने दिसते तसे आत्मतत्व जगताच्या रूपाने दिसत आहे. त्या बर्फामध्ये आणि पाण्यामध्ये जसा यत्किंचित सुद्धा भेद नाही त्याप्रमाणे हे जग जे आहे ते ब्रह्मरूपच आहे.
अगदी सुरुवातीला जे ऐकतात त्यांची या ठिकाणी फजिती होते की मग जगच ब्रह्मरूप आहे, सगळंच ब्रह्मरूप आहे, जीवही ब्रह्मरूप आहे, तर मग जीवानी शमदमाचा अभ्यास कशाला करा, या पद्धतीची फजिती इथे होऊ शकते. पण काय आहे की जोपर्यंत जगन मिथ्यात्व निश्चय आपल्या ठिकाणी पूर्ण उत्पन्न होत नाही आणि जगत सत्यत्व भ्रांती आहे, तोपर्यंत हे सगळं बाजूला करून ब्रह्म शोधायचा प्रयत्न आहे. आणि एकदा ब्रह्माविषयीची पूर्ण जाण आल्यानंतर त्या ब्रह्माशिवाय भासमान असणाऱ्या गोष्टींना दुसरी कुठलीच सत्ता नाही हे लक्षात ठेवून जे ज्याच्यावर भासतं ते तद्रूप असतं, असा एक दुसरा सिद्धांत आहे की अध्यस्त जे आहे ते अधिष्ठान रूपच असतं. आणि जग कसं आहे, ते रज्जू सर्पापरी भास्यले जगडंबर. रज्जूवर जसा सर्प भासावा तसा ब्रह्मावर जगाचा भास आहे आणि आत्म्यावर देहाचा भास आहे. मग आता भासाला अधिष्ठानाशिवाय दुसरी सत्ता नाही, म्हणून देहाला आत्म्याशिवाय दुसरी सत्ता नाही आणि जगताला ब्रह्माशिवाय दुसरी सत्ता नाही, असं शास्त्रदृष्टीने समजून घ्यायचंय. पण जगामध्ये गुंतून मात्र राहायचं नाही. आणि जर ते सत्यत्वाने जर जाणवत राहिलं तर तिथेच आपली अंतःकरण वृत्ती जी आहे ती अडकून पडते. दुसरं एक उदाहरण दिलंय की जगत हे वृक्षाप्रमाणे स्थूल असून आत्मा त्याचे मुळाप्रमाणे सूक्ष्म आहे, अशी ही भूल पाडून घेऊ नकोस. की आता स्थूल आणि सूक्ष्म ह्या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर दिलेल्या आहेत. की वृक्ष जो आहे तो आपल्याला इंद्रिय गोचर होतो, पण त्याचं मूळ जे आहे ते प्रत्यक्ष दिसत नाही. पण तरी सुद्धा ह्या पद्धतीने हा जगत पसारा वाढलेला आहे का? म्हणजे आत्मा मूळ आहे आणि त्याच्यातून मग देहरूपी वृक्ष निर्माण झाला अशी कल्पना आहे का? किंवा ब्रह्म हे मूळ आहे आणि त्याच्यातून जगत असं उत्पन्न झालेलं आहे, तर जग हे ह्या पद्धतीचं उत्पन्न झालेलं नाही. तर कसं आहे ते, तर भासमान आहे हे दृष्टांत देण्यासाठी. आता ज्या वेळेला बर्फ होतो पाण्याचा त्यावेळेला त्याला आर्द्रता जी आहे, विशिष्ट असा थंडावा जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो आणि मग त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. ह्या पद्धतीचं इथं काही असं झालेलं आहे का गोठून वगैरे जग? तर असं चुकून सुद्धा मनात आणू नकोस असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा देहाला ज्या अवस्था आहेत तशा अवस्था आत्म्याला आहेत का असं जर तुला वाटत असेल तर तसं सुद्धा मुळीच नाही. जन्म मरण हे देहाला आहे, पण आत्मतत्व मात्र कसं आहे तर अज अजर आणि अमर आहे, अखंड असणारं असं ते तत्व आहे. ते प्रगट होत नाही. आता प्रगट होत नाही म्हणजे इथं उत्पन्न होत नाही. आता जगतामध्ये सगळ्या गोष्टी उत्पत्ती स्थिती लयवान तुम्हाला आम्हाला दिसतात. कुठलीही गोष्ट उत्पन्न होते मग ती तुमच्या आम्हाला इंद्रिय गोचर होते. त्या पद्धतीने हा आत्मा आहे का? आता जे जे प्रगट होतं ते सावयव असतं. आत्मा निरवयव आहे, त्यामुळे ह्या पद्धतीचं उलट जे जे प्रगट होतं त्याच्या आधीपासूनच ते असतं, त्याच्याच सत्तेवर हे सगळं चाललेलं आहे. म्हणून इथं की बर्फ आणि पाणी ह्याप्रमाणे ते नाही, वृक्ष आणि त्याचं मूळ ह्याही प्रमाणे ते नाही. तर ते कसं आहे तर ते उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, व्यवहार्य नाही. या पद्धतीने त्या आत्मतत्वाला समजून घ्यावं लागतं. तो पुरुष अतिपुराण अतिसी नसे प्रमाण पुढचेही आयुष्यमान न गणवेची. की तो आत्मपुरुष कसा आहे तर अतिशय जुना. आता अतिशय जुनाट आहे म्हणजे फार पूर्वी निर्माण झालं असंही नाही. तर तुम्हाला जे जे काही आहे असं वाटतं पूर्वीचं, त्या सगळ्याच्या पूर्वी ते आहे. ह्या पद्धतीने आणि किती जुनाट आहे तर त्याच्या आधी अति असं आपण कितीही म्हटलं तरी त्या अतिला सुद्धा त्या ठिकाणी काय नाही तर मर्यादा नाही. मग या सगळ्यातून लक्षात काय येतं, तो अनादी आणि अनंत आहे. आत्मा नावाचं तत्व अनादी आणि अनंत आहे. त्याला आयुर्मर्यादेची कल्पना सुद्धा करता येत नाही. जे जे जन्माला आलेलं आहे ते मृत्यूपर्यंत दिसतं, मृत्यूनंतर दिसेनासं होतं. तर त्याच्या ठिकाणी आपण त्याचं आयुष्य इतके वर्षे जगले तितके वर्षे जगले असं म्हणू शकतो. या पद्धतीने त्या आत्म्याचं वर्णन कधीही होऊ शकत नाही. म्हणून देह सरणी जळे किंवा भूमीसी मिळे आत्मसूर्य न मावळे चिरंजीव. म्हणून देह भस्म झाला किंवा जमिनीत पुरला. आता आपल्या ह्याच्यात अग्निसंस्कार करतात, दुसऱ्यांच्या ह्याच्यात तो जमिनीमध्ये पुरून ठेवतात.
असं कशाही पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा आत्मा नावाचं तत्व जे आहे ते मात्र चिरंजीव आहे आणि असा आत्मा आपण आहोत हे लक्षात आपण जर ठेवलं तर मृत्यूसारखं महाभय जे आहे ते आपल्या चित्तातून नक्की जाऊ शकतं. पण जर आपल्याला ह्याची समज आली नाही तर संध्या छाया भिवविती हृदया ह्याप्रमाणे जसजसं आयुष्य सरत जातं तसतसं तुम्हाला आम्हाला त्याची भीती वाटायला लागते. पुढचं की हा आत्मा मारीन असे म्हणत असेल आणि मरणारा जर आत्मा मरतो असे समजत असेल तर दोघेही आत्मा जाणीत नाहीत, कारण आत्मा मरतही नाही आणि मारलाही जात नाही. आता संपूर्ण भगवद्गीता अर्जुनाला हे पटवून देण्यासाठी श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. कारण सुरुवातीलाच त्याचा भ्रम निर्माण काय झालेला आहे त्याच्या मनामध्ये की मी म्हणून कोणीतरी एक अर्जुन नावाचा देह आहे आणि हे सगळे माझे आहेत आणि त्यांना मी मारणारा आहे, ते मरणारे आहेत, मी मारणारा आहे, ह्या पद्धतीचा भ्रम त्याच्या चित्तात निर्माण झालेला होता. पण इथं की तू आत्मरूप आहेस आणि आत्मा कोणालाही मारित नाही आणि तो आत्मा कधीही मरत नाही हे लक्षात ठेव, अशी पूर्ण समज त्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. एक म्हणे मी मारता, दुजा म्हणे मी मारता, हे तो घडे अजानता आत्मरूपा. मंदाताईंनी ज्या वेळेला भगवद्गीता अकोल्याला सांगितली त्यावेळेला नेमका भगवद्गीतेतला ह्याच आशयाचा श्लोक त्यांचं निरूपण चाललेलं होतं आणि यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला फोर व्हीलर घ्यायची आहे तेव्हा तू ड्रायव्हिंग शिक म्हणून. मी मंदाताईंना म्हटलं ड्रायव्हिंग सीटवर बसताना मला तुमचा हा श्लोक आठवला मंदाताई आणि लक्षात आलं मी कोणाला मारणार नाही आणि मला कोणी मारणार नाही आणि मग हिमतीने मी त्या सीटवर बसले. गमतीचा भाग सोडून द्यायचा पण लक्षात की उपाधीला मारते. लक्षात घ्यायचंय की युद्धाचं जे काय सगळं नंतर घडलेलं आहे अर्जुनाकडनं तर उपाधीने उपाधीला मारलेलं आहे. आत्मा कोणाला मारतही नाही, आत्मा कोणाकडनं मरत सुद्धा नाही. आत्मा नावाचं तत्व देह असताना, देहाच्या आधी आणि देह गेला तरी सुद्धा अखंड कायमचा असतो आणि असा जो आत्मा आहे तो मी आहे. आत्मा जो एके देही तोची लक्ष कोटीचेही देही भासे परिविदेही सच्चिदानंद. हे आत्मा नावाचं जे तत्व आहे ते जसं माझ्या शरीरात जेवढं जितकं तसंच तितकंच इतरांच्या सुद्धा शरीरामध्ये तेवढं तितकं आणि तसंच असतं. ते वेगळं वेगळं जरी उपाधीमुळे दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते आत्मा नावाचं तत्व मात्र एकच आहे. चैतन्य नावाचं तत्व मात्र एकच आहे आणि ते देहरहित आहे आणि ते मी आहे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात ते मी आहे हे परमार्थाचं पालुपद आहे. ते विसरून जर आम्ही कितीही विचार करत राहिलो तर ते फळाला जाणं कठीण आहे. मग हा आत्मा कसा आहे तर सच्चित आनंद स्वरूप असा आहे. सत आहे म्हणजे अखंड असणारा आहे, तिन्ही काळात असणारा आहे, कधी नाहीसा होत नाही असा तो आहे. चित म्हणजे तो ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसतेची जे ज्ञान ह्या पद्धतीचं आहे आणि आनंद स्वरूप आहे म्हणजे अखंड प्रिय असं जे तत्व आहे ते त्याच्या ठिकाणी आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला असून किंवा नसून पण प्रियच असते. काही असून प्रिय असतात, काही नसून प्रिय असतात, पण प्रियत्व त्या ठिकाणी आहेच आहे आणि असं जे प्रियत्वाचं मूळ आहे त्याला आनंद असं म्हणतात. आणि असा सच्चित आनंद जो आहे तो आत्मा मी आहे. तो मरेल कसा किंवा कोणी त्याला मारेल कसा, देह असला नसला तरी तो आत्मा तसाच असतो आणि हाच निश्चय उपनिषदांचा अभ्यास करून तुम्हाला आम्हाला आपल्या मनामध्ये पूर्णपणे साठवून घ्यायचा आहे. आता 20वा श्लोक जो आहे तो पुढच्या मंगळवारी पाहण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.